अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत प्रांजळपणे कबूल केलं की राज्य दिवाळखोरीकडे नाही आहे, पण आर्थिक अडचणी जरूर आहेत. आर्थिक अडचणी असताना या सगळ्या गोष्टी, हे सगळे प्लॅन्स कसे एक्झिक्यूट केले जाणार? त्यातल्या दोन गोष्टी आहेत. पहिल्यांदा तर महाराष्ट्र एक खूप पॉवरफुल अशा प्रकारचं राज्य आहे. आजही देशामध्ये सर्वाधिक जीएसटी आपण कलेक्ट करतो. सर्वात जास्त जीएसटी हा महाराष्ट्र कलेक्ट करतो. एफडीआय मध्ये आपण नंबर 1 आहोत, स्टार्टअप मध्ये आपण नंबर 1 आहोत, गुंतवणुकीमध्ये आपण नंबर 1 आहोत, एक्सपोर्ट मध्ये आपण नंबर 1 आहोत. त्यामुळे अर्थव्यवस्था महाराष्ट्राची तशी तुलनेनं चांगली आहे. आता आपण जर अर्थव्यवस्थेच्या निकषांचा विचार केला तर दोन निकष महत्वाचे आहेत. पहिला निकष आहे की जे तुमचं फिस्कल डेफिसिट आहे हे 3% आत पाहिजे. आता मोठ्या राज्यांमध्ये कुठेही ते 3% आत राहिलं नाही. महाराष्ट्र एक राज्य आहे की ज्याने अजूनही 3% आत ठेवलंय. दुसरं, तुमचा डेट जीडीपी रेशिओ हा 25% वर गेला तर तुम्ही दिवाळखोरीकडे जाता. महाराष्ट्राने कायम तो 17-18% ठेवलाय. अजूनही तो 17-18% आहे. म्हणजे आपल्या जीडीपीच्या तुलनेत आपलं जे काही कर्ज आहे हे 17-18% आहे आजही. त्यामुळे अजूनही जे काही एक मॅक्रो फिस्कल आपली जी इकोसिस्टीम आहे ती अद्यापही चांगली आहे. पण त्याच वेळी आपण जर बघितलं तर आपल्या बजेटवर ताण आहे का? तर ताण आहे. कारण आपण समजा लाडकी बहीण योजना चालवतो. या एकट्या योजनेवर 44,000 कोटी रुपये द्यावे लागतात. ही आपला हा महसुली खर्च आहे एक प्रकारे. त्यामुळे किंवा शेतकऱ्यांना मोफत वीज आपण देतो, त्याचा खर्च आपला 25,000 कोटी रुपये. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा ताण आहे. आता अचानक अतिवृष्टी झाली, 30-32,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना द्यायचे आहेत. आता हा खर्च आपण अँटिसिपेट न केलेला आहे, पण शेवटी तो करावा लागतो. तर याचा ताण आपल्या बजेटवर येतो. त्यामुळे आपली फ्लेक्झिबिलिटी थोडी कमी होते. पण मग याच्यावर उपाय केले आम्ही. काय उपाय केला? पहिल्यांदा मी आमच्या सगळ्या लोकांना बसून सांगितलं की बघा, किती ओढताण असली तरी देखील राज्याचं कॅपिटल एक्सपेंडिचर कमी नाही झालं पाहिजे. आपण जर कॅपिटल एक्सपेंडिचर कमी केलं तर येत्या काळामध्ये आपण डेट ट्रॅपमध्ये जाऊ. आणि म्हणून एक अर्थव्यवस्थेचं जी काही त्याची वाढ आहे, ही वाढ सस्टेन करण्याकरता दरवर्षी कॅपिटल गुंतवणूक किती केली पाहिजे याचं रिव्हर्स वर्किंग करायला लावलं. आणि मग तेवढ्या गुंतवणुकीकरता पैसा कुठनं येईल याचं कॅल्क्युलेशन आम्ही केलं. मग अतिशय इनोव्हेटिव्ह अशा प्रकारचे अनेक गोष्टी आम्ही आणल्या की ज्यातनं आपल्याला बजेटवर ताण न येता आपल्याला हा पैसा कसा उभा करता येईल, त्याचा परतावा कसा करता येईल, अशा पद्धतीचे अनेक आपण उपाययोजना केल्यात. आणि म्हणूनच आज तुम्ही बघा, महाराष्ट्रामध्ये 10 लाख कोटी रुपयाचे प्रोजेक्ट चालले आहेत. 10 लाख कोटी. आज देशामध्ये एकही राज्य नाही, इतर कुठलंही राज्य तुम्ही पकडलं तर 5 लाख कोटीच्या वर कोणी नाही. महाराष्ट्र 10 लाख कोटी रुपयाचे पायाभूत सेवा सुविधांचे प्रोजेक्ट करतोय आणि अजून 2 लाख 3 लाख कोटीचे आम्ही आता ऍड करतोय. त्याची सुरुवात आम्ही करतोय. त्यामुळे आपण अर्थव्यवस्थेतले जे काही चॅलेंजेस आहेत त्याच्यामुळे थांबण्याच्या ऐवजी आपण त्याच्याकरता एक वेगळी पद्धती शोधून काढली. आपण मग काही बीओटीचे नवीन प्रयोग केले, काही हायब्रिड एन्युटीचे प्रयोग केले, काही ठिकाणी आपण व्हीजीएफचे प्रयोग केले. अशा वेगवेगळ्या प्रयोगातनं काही ठिकाणी लँड मॉनिटायझेशन आपण केलं. आता काहीतरी वित्त खातं सगळ्या रेव्हेन्यू जनरेशन करणाऱ्या विभागांची एकत्रित बैठक घेऊन हो, रेव्हेन्यू जनरेशनचा असं अशा अनेक गोष्टी आपण करतो. त्यामुळे माझा सांगायचा उद्देश आहे की अनस्टॉपेबल महाराष्ट्रामध्ये आर्थिक अडचण आहे म्हणून महाराष्ट्र थांबला नाही आणि तो थांबणारही नाही. नवनवीन प्रोजेक्ट जे हातामध्ये घेतले आहेत, आता जसं शक्तीपीठचा जो महामार्ग आहे जवळपास 90,000 ते 1 लाख कोटीचा जाईल. आम्ही थांबणार नाहीये. आम्ही कुठल्याही परिस्थितीत 2026 मध्ये शक्तीपीठ महामार्गाचं काम सुरू करू म्हणजे करूच.